जायचं, आई समोर उभं राहायचं आणि आपल्या आईला एक प्रश्न विचारायचा. त्या आईला हा प्रश्न कधीच कोणी विचारला नाही पोरा. हे बघ, जशी लग्न होऊन ती आली सासरी पोरा आणि तुझा जन्म झाला, त्या आईनं आपल्या सुखाला आग लावली बघ, आपल्या सुखाला आग लावली बघ, आपल्या सुखाला आग लावली आणि ती फक्त जगली तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी. पोरा जायचा आणि त्या आईला फक्त एक प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई, 25 वर्षापूर्वी आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. पोरा, हा प्रश्न विचार तू तुझ्या आईला. आजपर्यंत त्या माऊलीला हा प्रश्न कोणी विचारला नाही पोरा. कोणत्या कीर्तनातून प्रवचनातून ऐकून येऊन हा प्रश्न मी तुला सांगत नाही बघ. कोणत्या पुस्तकाच्या पानावर हा प्रश्न वाचलेला नाही बघ. महिन्याला 1,00,000-1.5 लाख लोकांच्या नजरेमध्ये नजर घालतो, तिथं सापडला बघ हा प्रश्न. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप आणि तुझी आई. पोरा, आज आईकडे जायचा पळत पळत, आज आईकडे पळत पळत जायचं आणि आईला प्रश्न विचारायचा. आई, ज्या वेळेला मी 1 वर्षाची होते आई, म्हणजे 25 वर्षापूर्वी तू महिन्यातून 4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या बापाला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माहेरचं तुझं घर बघायला महिन्यातून 4 वेळेला आई जात होतीस बघ. तुझ्या माहेरी जात होतीस बघ आई. आई, मी 1 वर्षाची होते, मला अंगा खांद्यावरती घेऊन तू मला माझ्या आजोळी घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई महिन्यातून 4 वेळेला तू जात होतीस आई. पण आई, 25 वर्षानंतर आता तू वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग तुझ्या माहेरी. का ग आई, का? पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. तुझी आई हंबरडा फोडेल बघ. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. आई हंबरडा फोडेल बघ, आई हंबरडा फोडेल. पोरा, तुझी आई तुला म्हणेल, खराय पोरा, खराय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होते बघ माझ्या माहेरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होते माझ्या माहेरी. माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला. ज्या घरातल्या खोल्यांच्या मधून लहानपणी फुलपाखरासारखी मी बागडत होते, त्या खोल्या बघायला महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. तू 1 वर्षाची होतीस, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मी जात होती माझ्या माहेरी तुला घेऊन. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माहेरचं घर माझं तुला दाखवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होते बघ. पण आता 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही पोरी. त्याला कारण आहे पोरी, त्याला कारण आहे पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते, एसटीतून मी उतरत होते, धावत 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 घराच्या दिशेने जात होते बघ. कधी एकदाची आई समोर येते, कधी एकदाची मी आईला बघते, कधी एकदाची मी माझ्या आईच्या गळ्यामध्ये पडते, कधी एकदाची मी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये पडते, कधी एकदाची मी माझ्या भावाला बघते, कधी एकदाची लहानाची मोठी ज्या खोल्यांच्या मधून झाले त्या खोल्यांच्या मध्ये कधी एकदाची मी फिरते. ओढ लागलेली असायची घरची, आई बापाची ओढ लागलेली असायची. एसटीतून उतरली की धावत धावत घराच्या दिशेने पळायची बघ. जसं घर जवळ यायचं, हरणासारखी पावलं मी उचलायची बघ, हरणासारखी पावलं उचलायची आणि सर्वप्रथम माझ्या नजरेमध्ये माझं घर यायचं. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर आलं की घराच्या अगोदर मला माझ्या घराचं अंगण दिसत होतं पोरी. घराच्या अगोदर मला माझ्या घराचं अंगण दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. आणि पोरी, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे.
अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं घरामध्ये माझा बाप आहे, माझा आबा आहे. कारण पोरी माझं बालपण तसंच गेलं ग पोरी माझं बालपण तसंच गेलं ग पोरी. शाळेतून सायंकाळी घरी आले की अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. मग मी घरात पळत जायची, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा उद्या मला हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा, पोरी सकाळी शाळेला गेलेस, आत्ता आलेस, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन तरी घे, देतो की तुला जे हवं ते, येतो उद्या मी तुझ्या शाळेत, काळजी करू नको. पोरी लग्न झालं ग, सासरी गेले आणि माहेरची आठवण आल्यानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी येत होते, नजरेच्या टप्प्यात अगोदर माझं घर यायचं, घराच्या समोरचं अंगण दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. आणि बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. मग मी अंगणातूनच माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत अंगणामध्ये यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच कानात मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? तेव्हा माझ्या बापाला मिठी मारत मी म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा सगळं काही चांगलं आहे, तुमची आठवण आली म्हणून आली, आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा माझा बाप आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आली की आपली. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून बाहेर यायची, हातामध्ये एक तांब्या असायचा, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा असायचा, माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी गाल जरासं पुढं कर की ग, आणि आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, आपल्या कपाळावर कडा मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. पोरी 25 वर्षानंतर जेव्हा आता मी माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे पोरी, घर तेच आहे पोरी, अंगण सुद्धा तेच आहे पोरी. पोरी 25 वर्षानंतर मी माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे पोरी, अंगण हे तेच आहे पोरे. पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पोरी, माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही, पोरी सासरी कसं आहे ग सगळं. अंगणातून माझ्या आईला आता हाक देत नाही माझा बाप, जेवणाच्या ताटावरची ती माझी आई आता बाहेर येत नाही, तिच्या हातामधला तांब्या मला दिसत नाही, तो भाकरीचा तुकडा सुद्धा मला आता दिसत नाही, आणि माझ्या आईची आठी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाहीत पोरी, माझ्या गालावरून आता फिरत नाहीत पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत बघ. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरी आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत बघ पोरी, पोरी आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत बघ. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी.
पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी काय खाल्लंयस का ग पोरी, पोरी सासरी कसं आहे ग सगळं पोरी. फोटोतला बाप खाली येऊन पोरी मला आता मिठी नाही मारणार ग. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, हात जोडून सांगतोय बघ, पोरानो, हात जोडून सांगतोय, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरानो, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा. तोपर्यंत आई बाप